तर हे बघा मंडळी, अगदी पंढरपूरला आता थोड्याच वेळात निघायचं आहे आणि पूर्ण तयारी आमची झाली आहे. तर जे आरी मंडळी, या ठिकाणी बघा आता पंढरपूरला आम्हाला जायचं आहे आणि आई मला कुंकूसुद्धा लावत आहे. तर आम्हाला सुतूक पडलं, त्यामुळे आईला काही मी कुंकू लावलं नाही. आणि आपण जर नेहमी असं दर्शनासाठी वगैरे कुठे बाहेर चाललो असलो तर कुंकू साखर वगैरे देतात आणि दर्शनसुद्धा आपण घरातल्या व्यक्तीचं देवाचं घेत असतो. तर या ठिकाणी मी आईचं दर्शनसुद्धा घेतलं आणि माझ्या हातावर आईने गोड असा साखरेचा प्रसादसुद्धा त्या ठिकाणी दिला होता. आणि देवाजवळ ठेव म्हटल्या तर मी तिकडे देवाचं दर्शन घेणार आहे आणि देवाच्या समोर या ठिकाणी साखरसुद्धा ठेवणार आहे. आणि हे बघा, इकडे बाबासुद्धा आले होते, बाबाचं दर्शनसुद्धा घेतलं आणि या ठिकाणी त्यांनी आणि मी बाबाचं आईचं दर्शन घेतलं आणि चाललो आहे आता पंढरपूरला. तर आम्हाला 2:30 वाजता या ठिकाणी बससुद्धा लागली होती आणि अगदी या बसमध्ये काय वेगळाच मात्र त्या तिथं माहोल हा पंढरपूरचा होता. तर या ठिकाणी हरिपाठसुद्धा चालला आहे आणि रोजचाच नेहमाचा आमचा हरिपाठ असतो अशा मला सांगत होत्या. तर आज तर मात्र या पंढरीच्या वारीला जाता वेळेस हरिपाठ घेणं सुरू आहे. तर या ठिकाणी भाग्यच आहे. तर अगदी या बसमध्ये सुद्धा या सावळ विठ्ठलाचं नामस्मरण मात्र या ठिकाणी अगदी चाललं होतं आणि अशा खूप छान प्रकारे हा मात्र या ठिकाणी प्रवास सुरू होता. भजनंसुद्धा चालू आहे. तर बघा मंडळी, आता वाजले आहे रात्रीचे 10. तर 10 वाजता मात्र या हॉटेलमध्ये ही गाडीसुद्धा थांबली होती आणि अंबडच्या समोर जे हॉटेल आहे तर तिथे पूर्ण जे 4-5 बस या ठिकाणी थांबल्या होत्या. तर पूर्ण प्रवासी मात्र हे पंढरपूरला जाण्यासाठीच या ठिकाणी निघाले होते. तर खूप छान प्रकारे या ठिकाणी जेवणसुद्धा सर्वांनी केलं आणि असा खूप छान असा प्रवाससुद्धा झाला. आणि सकाळी नाही पण 3 वाजता आम्ही पंढरपुरात पोहोचलो. तेव्हा खूप अशा 3 सेटच्या रूमासुद्धा त्या ठिकाणी होत्या आणि एक रूम मात्र या ठिकाणी आम्हाला भेटली आणि त्या ठिकाणी आम्ही सकाळी 5 वाजेपर्यंत आरामसुद्धा केला आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी आरामसुद्धा झाला होता आमचा. आणि नंतर हे बघा, इकडे चंद्रभागे स्नानासाठी आम्ही इकडे आलो आहे आणि खूप छान पाणीसुद्धा इथे या चंद्रभागेचं होतं आणि भीमा नदी म्हणून ओळखलं जाते. परंतु विठ्ठलाचं मंदिर या ठिकाणी आहे त्या ठिकाणी अगदी चंद्राची खोर अशी आहे म्हणून चंद्रभागा नाव या ठिकाणी मात्र हिचं प्रसिद्ध झालं आहे. आणि बघा, ही अगदी आपल्या विदर्भातील गजानन महाराजाची पालखी मात्र या ठिकाणी आली होती आणि अगदी हे भाविक भक्त आनंदून या ठिकाणी गेले आणि आपला भाग मात्र जे पायी दिंडी चालली होती तर त्या ठिकाणी त्यांनी अगदी छान प्रकारे असं हरवलं होतं. आणि हे बघा, हे चंद्रभागेतलं या ठिकाणी दृश्य आहे. तर अगदी शासनाने अगदी व्यवस्था करून या ठिकाणी संडास असतील, बाथरूम असतील तर व्यवस्था या ठिकाणी केली होती. आणि ज्या दिवशी आम्ही गेलो त्या दिवशी खूप कमी अशी गर्दी होती. तर असं हे पंढरपूरचं दृश्य आहे. आणि हे बघा, आमच्या सोबतचे दादा माऊली किती त्यांच्या चेहऱ्यावर अगदी हास्य आहे. आणि बघा, हे आहे पांडुरंगाच्या मंदिराजवळ दृश्य. तर हे बघा, लाखो भाविक मात्र या ठिकाणी दर्शनासाठी अगदी गर्दी या ठिकाणी झाली होती. परंतु कोणतीही चंगराचंगरी झाली नाही. पूर्ण जेवढ्या हजारो दिंड्या या ठिकाणी आल्या होत्या तर त्या दिंड्याचं प्रदक्षिण मात्र या ठिकाणी सुरू होतं. प्रत्येक दिंडी इथं आल्यानंतर या विठ्ठलाच्या मंदिराला पूर्ण वेढा या ठिकाणी घालणं सुरू होता. आणि दुसऱ्या दिवशीचं दृश्य हे आहे. तर या ठिकाणी दुसऱ्या दिवशीसुद्धा आम्ही चंद्रभागेत स्नानासाठी आलो होतो. तर माझं भाग्यच आहे की माझे आहे बघा, हे माझे अण्णासुद्धा मला भेटले होते. आणि अण्णा असतील, माझ्या काही काकू असतील, काका असतील, ते अगदी माऊलीच्या दिंडीत पायी दिंडीत 21 दिवसापासून आळंदीपासून तर पंढरपूरपर्यंत पायी दिंडीत या ठिकाणी आले होते. तर त्यांच्यासोबत मात्र या ठिकाणी आम्ही आंघोळीसुद्धा केल्या. आणि हे बघा, इकडे खूप मोठं असं हॉस्पिटलसुद्धा या पंढरपुरात होतं आणि खूपच व्यवस्था या ठिकाणी वारकऱ्याची घेतल्या जात होती.
तर बघा इकडे आम्ही सुद्धा डोळे तपासून घेतले होते आणि माझे पाय दुखत होते, तर पायाच्या गोळ्या सुद्धा या ठिकाणी घेतल्या. तर आम्हाला चष्मे सुद्धा या ठिकाणी भेटले आणि डोळे अगदी तपासून या ठिकाणी पूर्ण ट्रीटमेंट घेतल्या जात होती. तर इकडे सुद्धा भरपूर अशा रांगा होत्या आणि पूर्ण भाविक भक्तांची या ठिकाणी अगदी व्यवस्था या ठिकाणी शासनाने केली होती. तर आपले डोके असतील, पाय असतील, काही आणखी संडास, उलटी, ताप, पूर्ण डॉक्टर या ठिकाणी जवळजवळ 200-300 डॉक्टरसुद्धा या ठिकाणी होते आणि अगदी खूप छान प्रकारे सेवा या ठिकाणी भक्तांची होती. तर बघा असं खूप दुमदुमलं हे पंढरपूर होतं आणि ज्या ठिकाणी मात्र ही दिंडी चालली होती, आम्ही आंघोळीहून चाललो होतो, तर त्या ठिकाणी मात्र जी माऊलीची दिंडीत माझे अण्णा असतील तर हे चालले होते. तर मात्र योगायोगच या ठिकाणी पांडुरंगानं घडून आणला आणि अगदी आम्ही त्यांना भेटलो. नंतर त्यांच्या ओटीवर सुद्धा गेलो आणि खूप व्यवस्था त्या ठिकाणी आमची घेतल्या गेली. परंतु माझ्याकडून त्या क्लिपा या ठिकाणी डिलीट झाल्या आहेत. तर हे बघा इतक्या दिंड्या या ठिकाणी आल्या होत्या आणि अगदी पांडुरंगाचा जयघोष मात्र या ठिकाणी चालू होता. जे वारकरी होते तर यांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून तर एकदम हृदय असं भरून सुद्धा येत होतं की अगदी आपला शिनभाग पूर्ण या ठिकाणी हरून जाणारं दृश्य मात्र या पंढरपुरात होतं. तर खूप छान प्रकारे अशी पंढरीची वारी या ठिकाणी आमची झाली आहे आणि अगदी दर्शनसुद्धा एकदम चांगल्या प्रकारे झालं आणि जास्त काही त्या दिवशी गर्दीसुद्धा नव्हती आणि गजानन महाराजाच्या मंदिरात सुद्धा दर्शन झालं. तिथे महाप्रसादसुद्धा भेटला आणि अगदी छान प्रकारे त्या ठिकाणी नियोजनसुद्धा होतं आणि जे महाप्रसाद बी त्या ठिकाणी भेटला ना, अगदी स्वच्छता जी होती ती पूर्ण पंढरपुरातच होती. जास्त काही त्या ठिकाणी अशी घाणसुद्धा दिसली नाही ना, अगदी भाविक भक्तांची व्यवस्था पंढरपुरात होती. तर हे बघा अशा हजारो दिंड्या मात्र या पंढरपुरात सामील झाल्या होत्या आणि एकदम असं मात्र कोणत्याही भक्ताच्या चेहऱ्यावर मात्र त्या दिवशी अशी थकान नव्हती आणि आपण पंढरपुरात आज पांडुरंगाच्या पायाशी आज पोचलो आहे. तर याचं हास्य मात्र त्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर होतं. अगदी आनंदात या ठिकाणी जयघोष रामकृष्ण हरी या नामाने चालला होता. तर अशा प्रकारे मात्र खूप दिंड्या या ठिकाणी दर्शनसुद्धा झालं आणि आम्ही आता इकडे पांडुरंगाच्या मंदिराकडे चाललो आहे. तर खूप छान प्रकारे या ठिकाणी अशी ही पंढरी एकदम धुमधुमून या ठिकाणी गेली होती. तर बघा इकडे खूप गर्दी असल्यामुळे काही दिसत नाही, तर फुगड्या असतील, अगदी पावल्या असतील, तर खूप जोरजोरात या ठिकाणी हे जे भक्त असतील, हे वारकरी असतील, तर अगदी जोमात या ठिकाणी चालू होते आणि खूप गर्दी असल्यामुळे जास्त काही तर शूट केलं गेलं नाही. तर खरंच मात्र जो पंढरीचा पांडुरंग आहे ते साक्षात मात्र त्या पंढरीत त्या ठिकाणी असा होता, नक्कीच होता, हे मात्र एक खरं आहे. आणि अशा प्रकारे या ठिकाणी हे बघा इकडे पालखीसुद्धा इकडे आता आपल्या मंदिराकडे ही जाणार आहे पांडुरंगाच्या आणि तिथेच त्यांची एक फेरी होऊन मात्र जे वारकरी आहेत ते आपापल्या ठिकाणी तेथे स्थलांतर होणार आहे. परंतु दिंडे आल्यानंतर या पांडुरंगाच्या एका मंदिराला प्रदक्षिणा घालूनच त्या ठिकाणाहून नंतर आपापल्या ठिकाणी या दिंड्या प्रस्थापित होत असतात. आणि खूप अशा रावट्यासुद्धा या ठिकाणी होत्या, खूप मोठ्या रावट्या देईल होत्या, यांची खूप व्यवस्थासुद्धा या ठिकाणी होती. तर अशा प्रकारे मात्र जो हा पंढरीचा माझा व्हिडिओ आहे तर कसा वाटला तो नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्कीच वर्षातून एकदा तरी मात्र या पंढरीला गेलं पाहिजे आणि आषाढीला तर नक्कीच गेलं पाहिजे. नाही जर दर्शन जर झालं तर मात्र त्या ठिकाणी दुरून जरी दर्शन झालं तरी भरपूर आहे.
असा खूप छान प्रवास मात्र हा पंढरीचा झाला. तर जय हरी माऊली. धन्यवाद.